काल मंगळवार दिनांक 26 ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालं होतं त्याविषयी काही नुकसान भरपाईचा जी आर वगैरे पारित झाला का आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात नमो शेतकरी सन्मान निधीची वाट बघतात त्याविषयी जे काही अपडेट आहे का आणि एकंदर याच्यामध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले हे आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता कालचे जे निर्णय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात इनलिस्ट करतो। त्याच्यामध्ये पहिला आहे जलसंपदा विभागाचा सिंदफणा नदीवरील बंधाऱ्याचं विस्तारित काम कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या बॅरेजमध्ये रूपांतरित करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरा आहे कामगार विभागाचा महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता। तिसरा आहे सहकार विभागाचा पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यास मुदती कर्ज शासन हमीवर देण्यास मान्यता देण्यात आली। चौथा सुद्धा सहकार विभागाचा आहे यशवंत सहकारी साखर कारखाना पुणे कारखाना जमीन विक्रीस मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर पाचवा आहे सार्वजनिक बांधकाम नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग प्रकल्प महामार्गामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर सहावा आहे विधी व न्याय, सातवा सुद्धा विधी व न्यायचा आहे। आठवा इतर मागास बहुजन विभागाचा आहे आणि नववा नजूल जमिनी संदर्भात मुदतवाढ महसूल विभागाचा आहे। अशा पद्धतीचे 9 त्या ठिकाणी जी.आर किंवा निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता वर्ध्याला आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची 4-5 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की आम्ही वर्षाकाठी शेतकऱ्यांना 12,000 रुपये देतो, म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचे 6,000 आणि नमो शेतकरीचे 6,000 आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काही अतोनात नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात आता सगळे आमचे पालकमंत्री पहिली आमचे कॅबिनेट आटपून हे गावाकडे गेलेले आहेत। आता ते सगळे कॅबिनेटसाठी परत गावाला येतील। दादांचे शब्द आहेत की गणपतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज गणपती बसतात बुधवारला तर काल मंगळवारला कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची नुकसान भरपाई या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ। परंतु काल कॅबिनेटमध्ये जे निर्णय घेण्यात आले ते मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि शेतकऱ्यांसंदर्भातला कुठलाही निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला नाहीये, ना त्याच्या नुकसान भरपाई संदर्भातला घेतला ना त्याला आता संकटाचा काळ आहे आणि सणासुदीचा काळ आहे अशामध्ये नमो शेतकरीचे पैसे टाकणं गरजेचं होतं, ते सुद्धा सरकारने निर्णय घेतलेला नाही आहे। आणि याच्या उलट तुमच्या डोक्याला संताप आणणारी गोष्ट म्हणजे काय की राज्य सरकारच्या कर्मचारी म्हणजे जेवढे राज्य सरकारच्या अखत्यारीत कर्मचारी येतात त्यांचा पगार हा 26 तारखेलाच करण्यात येणार असल्याचा जी.आर चक्क अर्थमंत्र्यांनी पारित केला आणि अर्थमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याविषयी माहिती सांगितली की आमचे सगळे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमचा 1 तारखेला होणारा पगार हा 25 तारखेला किंवा 26 तारखेला करणार आहोत आणि त्या तारखेचा 26 तारखेचा जी.आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा देश कृषी प्रधान आहे का कर्मचारी प्रधान आहे हा प्रश्न निर्माण झाला नाही का। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं धोरण होतं। आता उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशा पद्धतीचं समीकरण या लोकांनी करून टाकलेलं आहे आणि हे कशामुळे झालेलं आहे की हे नोकरीवाले जे आहेत यांच्या संघटना आहेत ते योग्य वेळी धडा शिकवतात पण शेतकरी जातीमध्ये विभागला जातो, त्याची दखल घेतल्या जात नाही। आज इतकं अतोनात नुकसान झालंय, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, थेट लाईव्ह येऊन शेतकरी आत्महत्या करतायत परंतु तरी सुद्धा सरकारला पाजर फुटत नाही। किमान त्यांच्या हक्काचे ते नमो शेतकरीचे पीएम किसानचे पडून महिना होत आलाय ते तरी टाका, जे किमान त्यांना सणासुदीला त्या ठिकाणी ते कामी येतील शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये किंवा आमची कपाशीची एक पाळी तरी त्यातनं हाणणं होईल, सोयाबीनची फवारणी तरी त्यातनं होईल, हा विचार सरकारनं करणं गरजेचा होता। शेवटी काय गणपती बाप्पा तू यांना सद्बुद्धी दे आणि आम्हा शेतकऱ्याचं खूप अवघड आहे म्हणजे इतकी जमीन खरडून इतक्या गोष्टी झाल्या तरी सुद्धा गेंड्याच्या खातडीच्या सरकारनं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही परंतु कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार आहे हो, त्यांना तुम्ही काय बोलावं तुमच्याबद्दल। धन्यवाद।